आता ह्यामध्ये बेसिकली थोडक्यात आपण काय आर्टिकल 6 मध्ये दोन कॅटेगरीज केले. आर्टिकल 6 काय सांगतोय आपल्याला, आर्टिकल 6 सांगतोय सिटिझनशिप ऑफ पर्सन हु मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. हा पॉईंट सांगतोय. म्हणजे सिटिझनशिप जो आहे पाकिस्तान मधून जे इंडियामध्ये येणार आहेत त्यांना सिटिझनशिप कशी द्यायची, ह्यामध्ये त्यांना सिटिझनशिप कशी द्यायची हा पॉईंट आहे. आफ्टर पार्टिशन नंतर काय झाले, भरपूर हिंदू लोक, सिख लोक ह्यामध्ये पाकिस्तान टू इंडियामध्ये मायग्रेट झाले. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन हॅड डिसाइडेड वेदर दे शुड बिकम ह्यामध्ये इंडियन सिटीजन होणार आहेत की नाही होणार. आर्टिकल 6 सांगणार ह्याचा आन्सर काय असणार आहे ते. त्याच्यानंतर दोन कॅटेगरीज आपण बघितलो. कॅटेगरी 1 बघितला पहिला. एक तर ते काय केले, पर्सन हु मायग्रेटेड बिफोर 19 जुलै 1948. आता 19 जुलै 1948 जो पार्ट आहे हा काय आहे, परमिट सिस्टीम आहे. परमिट सिस्टीम चालू झाली ह्यावेळेस. ह्याच्या आधी काही असं नव्हतं स्ट्रिक्ट रूल की कसं यायचं, परमिशन वगैरे घ्यायचंय का नाही. पार्टिशन झाल्यानंतर जा म्हणजे बेसिकली थोडंफार चालू असायचं. पण ह्याच्यानंतर परमिट सिस्टीम चालू झाल्यानंतर कंपल्सरीली गव्हर्नमेंट ह्यामध्ये काय करायला चालू झालं, परमिशन घ्यावीच लागली ह्यामध्ये. म्हणून गव्हर्नमेंटनं आर्टिकल काय केलं, आर्टिकल 6 पार्लिमेंटनं आर्टिकल 6 मध्ये दोन कॅटेगरीज केले. एक तर बिफोर 19 जुलै 1948 आणि जर कंडिशन्स पूर्ण असतील तर सिटिझनशिप सहज मिळणार. जे जे कंडिशन्स आहेत सिटिझन कंडिशन बघायचे पुढे, सिटिझनशिप सहज मिळणार. सेकंड कॅटेगरी काय, ऑन ऑर आफ्टर म्हणजे त्या दिवशी म्हणजे 19 जुलैला किंवा त्याच्या नंतर आफ्टर परमिट अँड रजिस्ट्रेशन आवश्यक असणार. एक तर परमिट म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशन पण पाहिजे प्लस रजिस्ट्रेशन पण पाहिजे. लक्षात ठेवायचं की ह्या डेटला परमिट सिस्टीम पण पाहिजे, रजिस्ट्रेशन पण पाहिजे. ह्या वेळेस फक्त गव्हर्नमेंटची परमिशनची गरज होती. आता ते पुढे बघायचं. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघा ह्यामध्ये, दिस पर्सन ऑटोमॅटिकली बिकम इंडियन सिटीजन. आता ह्यामध्ये कंडिशन काय, पहिला कंडिशन, इफ दे आर or either parent or grandparent was born in undivided India. Undivided म्हणजे काय, ब्रिटिश इंडिया. म्हणजे जो पूर्ण पाकिस्तान इंडिया जो आहे, मिक्स इंडिया आहे, त्याला आपण जर ह्यामध्ये त्या इंडियामध्ये ब्रिटिश इंडियामध्ये जर त्याचा बर्थ झाला असेल, त्यांच्या पॅरेंट्सचा बर्थ झाला असेल किंवा त्यांच्या ग्रँड पॅरेंट्सचा बर्थ झाला असेल तर त्यावेळेस बॉर्न झाले असतील तर त्याला काय मिळणार, इझिली इंडियन सिटीजनशिप मिळणार, ऑटोमॅटिकली मिळणार ह्यामध्ये. हे लक्षात ठेवायचे गोष्ट. त्याच्यानंतर दे हॅड ऑर्डिनरली रिसाइड इन इंडिया आफ्टर मायग्रेशन. म्हणजे ऑलरेडी ते काय झालं, ऑर्डिनरली ते रिसाइड करतात. जसं की आपण ऑर्डिनरली आपण इंडियामध्ये राहतोय ना, तर ऑर्डिनरली रिसाइड करतोय इंडियामध्ये. दे ऑल्सो गेट इंडियन सिटीजनशिप. ओके. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल, सुरेश मायग्रेटेड फ्रॉम लाहोर टू इंडिया. आता ह्यामध्ये सुरेश काय झालाय, मायग्रेट झालाय ह्यामध्ये लाहोर टू इंडियामध्ये. लाहोर टू इंडिया इन ऑक्टोबर 1947. आता बघा डेट 30 आहे काय, ह्यामध्ये ऑक्टोबर, जुलै आहे ना, इथं जुलै आहे. मग जुलै आधी येते की ऑक्टोबर आधी येते. हा जो पार्ट आहे त्याच्यात परमनंटली सेटल झाला दिल्लीमध्ये तर तो ऑटोमॅटिकली इंडियन सिटीजन झालाय. त्याला काय क्रायटेरिया वगैरे काय नाहीये. त्याच्यानंतर सेकंड जो क्रायटेरिया आहे ह्यामध्ये काय आहे, सेकंड क्रायटेरिया, सेकंड मध्ये काय सांगितलंय, पर्सन हु मायग्रेटेड ऑन और आफ्टर 19 जुलै 1948. आता जो आहे ह्यामध्ये 19 जुलै 1948 तो काय सांगतो ह्यामध्ये, कॅटेगरी 2, पर्सन हु मायग्रेटेड ऑन और आफ्टर 19 जुलै 1948. The government introduced the permit system on 19 July 1948. जसं की मी मगाशी म्हणले की 19 जुलै 1948 ला काय सिस्टीम आली, परमिट सिस्टीम आली. Therefore, person migrating after this date had to satisfy additional conditions. म्हणजे आता काय असणार आहे की ह्या डेटला जे म्हणजे ह्या डेट नंतर जे किंवा ऑन दिस डेट द पर्सन मायग्रेटेड टू पाकिस्तान टू इंडिया, तर ह्या वेळेला त्यांना सम ऍडिशनल जे कंडिशन्स आहेत ह्यामध्ये फुलफिल करावं लागणार आहे. म्हणजे काय काय कंडिशन्स फुलफिल करावे लागणार आहेत, आधी असतील 19 जुलै 1948च्या आधी जर त्यांनी आले असतील ते, तर त्यावेळेस त्यांना दोनच कंडिशन्स आहेत. कोणकोणते कंडिशन्स आहेत ह्यामध्ये, एक तर पहिली कंडिशन, आयदर द पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स और दे आर, त्यांनी स्वतः अनडिवायडेड इंडिया म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये त्यांचा जन्म झाला असेल तर ते इंडियन सिटीजनशिप ऑटोमॅटिकली होणार. अदरवाइज दे हॅड ऑर्डिनरली रिसाइडेड इन इंडिया आफ्टर मायग्रेशन. मायग्रेशन झाल्यावर आपण जसं ऑर्डिनरली रिसाइड झालो इंडियामध्ये विदाउट एनी ऑब्जेक्शन किंवा विदाउट एनी मायग्रेशन, तर आपण काय झालो, ऑटोमॅटिकली इंडियन सिटीजन झालो. कॅटेगरी 2 मध्ये काय आहे, कॅटेगरी 2 मध्ये आहे की पर्सन हु मायग्रेटेड ऑन और आफ्टर 19 जुलै 1948. म्हणजे त्या दिवशी
किंवा त्याच्यानंतर. तर इंट्रोड्यूस काय केला, परमिट सिस्टीम गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केला ह्यामध्ये 19 जुलै 1948, म्हणून आपण हा डेट घेतलाय. असंच कुठला पण डेट घेतला नाही, ह्या दिवशी परमिट सिस्टीम झाला. सो देअरफॉर पर्सन मायग्रेटिंग आफ्टर दिस डेट हॅड टू सॅटिस्फाय ऍडिशनल कंडिशन्स. आता काही ऍडिशनल कंडिशन्स लागणार आहेत. आता आपण फॉर एक्झाम्पल कसं घेणार आहे, यामध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर आपण लक्षात असं ठेवायचं की आपण एक्झाम फॉर्म वगैरे भरतो. एक्झाम फॉर्म भरताना 2 कॅटेगरी, 2-3 कॅटेगरी पाडतात त्यामध्ये एक्झाम फॉर्म भरताना. म्हणजे ह्या डेटला, आता फॉर एक्झाम्पल आज डेट काय आहे, आज डेट 19 आहे. 19 जुलै 2026 ह्या डेट पर्यंत भरला तुम्ही तर तुम्हाला फी किती असणार आहे, 500 रुपीज असणार आहे. जर ह्या डेट नंतर तुम्ही भरला, 19 जुलै नंतर तुम्ही जर भरला किंवा त्या दिवशी किंवा त्या दिवसानंतर भरला तर तुम्हाला काय असणार आहे, 1000 रुपये फी असणार आहे. अशी कंडिशन असताना त्या टाइप मध्ये ही कंडिशन आहे. म्हणजे कॅटेगरी पर्सन हु मायग्रेटेड ऑन ऑर आफ्टर 19 जुलै 1948, द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस द परमिट सिस्टीम 19 जुलै 1948. कंपल्सरी एक्झाम मध्ये ह्या डेटचं मेन्शन करायचं. 19, आता लिहिताना कसं लिहायचं, 19 जुलै, नोट डाऊन करून घ्या, 1948 असं डेट घालायचं. मग ह्यामध्ये असं लिहायचं की ह्यामध्ये परमिट फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड परमिट सिस्टीम. आता मिनिंग ऑफ परमिट सिस्टीम ह्याच्या खाली लिहायचं. काय आहे परमिट सिस्टीम माहितीये ना आपल्याला, की परमिट सिस्टीम काय असते. मिनिंग ऑफ परमिट सिस्टीम लिहायचं ह्यामध्ये, की परमिट सिस्टीम काय केलं होते, 19 जुलै 1948 ला इंट्रोड्यूस केलं. परमिट म्हणजे काय, यामध्ये परमिट इज इक्वल्स टू परमिशन असणार आहे. म्हणजे परमिट सिस्टीम म्हणजे काय, परमिशन म्हणजे ह्यामध्ये परमिट सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंट कडून ह्यामध्ये काय करायचं, ऑथराइज परमिशन घ्यायचं आहे. ह्यामध्ये इंडियामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा, इंडियामध्ये यायचं, एंट्री करायची तर पहिला गव्हर्नमेंटची परमिशन घ्या, मग या, अशी कंडिशन होती त्यामध्ये. Therefore, person migrating after this date had to satisfy additional conditions असणार आहेत. आता ऍडिशनल कंडिशन्स कोणकोणते आहेत ह्यामध्ये. फर्स्ट कंडिशन आहे, सगळ्यात पहिला जो कंडिशन आहे, पजेस अ परमिट फॉर परमनंट रिसेटलमेंट. सगळ्यात पहिला कंडिशन काय, पजेस अ परमिट फॉर परमनंट रिसेटलमेंट. सेकंड, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ऍज अ सिटीजन. आता हे दोन्ही कंडिशन्स अप्लिकेबल होणार आहेत काय, हा मेन क्वेश्चन आहे. काही एकच होणार आहे ह्या क्वेश्चन, एकच होणार आहे ह्यामध्ये, लक्षात ठेवायचं कधी पण. अँड दिलंय, अँड असेल तर दोन्ही कंडिशन, ऑर असेल तर एक. अँड असेल तर काय असणार, दोन्ही कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. ऑर असेल ना तर हे कंडिशन किंवा हे कंडिशन, दोन्हीपैकी एक कंडिशन फुलफिल करायचं. आता ह्यामध्ये फक्त परमिट सिस्टीम आला म्हणून सिटीजनशिप मिळत नाहीये. त्यामध्ये 2 कंडिशन जसं दिल्यात, पजेस अ परमिट फॉर परमनंट रिसेटलमेंट. आता ह्याचं काय येणार आहे, आता ह्यामध्ये एक्झाम्पल आहे, अनिता केम फ्रॉम कराची टू मुंबई इन डिसेंबर 1948. आता अनितानं काय केली, एक कराची टू मुंबईला आली ती इन डिसेंबर 1948 ला. शी एंटर्ड विथ अ व्हॅलिड परमिट अँड रजिस्टर्ड हरसेल्फ. आता एक व्हॅलिड ती काय केली, परमिट सिस्टम थ्रू आल्या म्हणजे परमिशन घेतली असणार आहे गव्हर्नमेंटचं. नेक्स्ट, रजिस्टर्ड हरसेल्फ म्हणजे स्वतःला ती रजिस्टर्ड करून घेतलेली आहे इंडियामध्ये येण्यासाठी. ती बिकम अ इंडियन सिटीजन. म्हणजे एकतर पहिला ती परमिशन घेतली फॉर परमनंट रिसेटलमेंट, म्हणजे इंडियामध्ये तिचा इंटेन्शन असायला की पाहिजे की मी परमनंटली इंडियामध्ये रिसेटल करणार आहे, ना की मी 5 वर्ष इथं राहणार आहे आणि परत जाणार आहे, असं चालणार नाही. नेक्स्ट कंडिशन, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. एक तर रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करायला पाहिजे. आता नेक्स्ट खाली जो पॉइंट आहे, व्हाय वॉज 19 जुलै 1948, जसं आपण आता बघितलं की 19 जुलै 1948च का डेट आली यामध्ये. तर सगळ्यात पहिला आहे की फ्रॉम दिस डेट ऑनवर्ड्स मायग्रेशन वॉज रेग्युलेटेड थ्रू ऑफिशियल परमिट. म्हणजे यामध्ये गव्हर्नमेंटची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही ह्यामध्ये मायग्रेशन करू शकत नाही. Therefore, migrants after this date could not automatically become citizens. ह्यामध्ये ऑटोमॅटिकली होणार नाहीये. आता जो आपण आर्टिकल 6 बघितलो, ह्यामध्ये कॅटेगरी कशी येणार आहे, फर्स्ट जो कॅटेगरी आहे ह्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी, ह्यामध्ये सेकंड कॅटेगरी. फर्स्ट कॅटेगरी मध्ये आपण काय बघितलो, बिफोर 1948 म्हणजे 19 जुलै 1948 चे क्रायटेरिया बघितलं ह्यामध्ये आपण. आणि ह्यामध्ये काय बघितलं, ऑन 19 or after 19 जुलै 1948 असा क्रायटेरिया बघितलो.
तर जो फर्स्ट क्रायटेरिया आहे त्यामध्ये आपण काय बघितलं, त्यावेळेला काय असतं, परमिट सिस्टीम जो होता किंवा असं स्ट्रिक्ट रूल अप्लिकेबल नव्हता ना त्यावेळेस. एक तर तुम्ही इंडियाचे स्वतः त्यामध्ये बॉर्न असायला पाहिजे किंवा तुमचे पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स बॉर्न असायला पाहिजे ह्यामध्ये. ही कंडिशन अप्लाय केली त्यांनी ह्यामध्ये. ओके, ऑटोमॅटिकली तुम्ही परमिट सिस्टीम म्हणजे ह्यामध्ये त्यांना परमिशन मिळणार आहे. आणि जी ही कंडिशन आहे, एक तर तुम्हाला परमिशन घ्यायला पाहिजे, परमिट घ्यायला पाहिजे, सेकंड म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन पण करायला पाहिजे. अशा दोन कंडिशन एवढंच लक्षात ठेवायचं यामध्ये. आर्टिकल 6 लिहिताना काय काय लिहायचं, की पॉइंट्स काय. आर्टिकल 6 मध्ये काय काय येणार आहे, आर्टिकल 6 मध्ये सगळ्यात पहिला आर्टिकल 6 की पॉइंट्स मध्ये सगळ्यात पहिला काय येणार आहे, एकतर 2 क्रायटेरिया झाले त्यामध्ये. एक क्रायटेरिया पडला, तो एक क्रायटेरिया काय आहे, ऑन बिफोर 19 जुलै 1948. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया जो तो ऑन और आफ्टर 19 जुलै 1948 आला. मग ह्यामध्ये काय लिहायचं आता खाली, परमिट सिस्टीम म्हणजे काय. ह्यामध्ये परमिट सिस्टीमची मिनिंग डेफिनेशन वगैरे लिहायचे ह्यामध्ये. त्याच्यानंतर आता वाय दिस डेट, हाच डेट का घेतला 19 जुलै 1948, कुणाचा बर्थडे आहे का त्या दिवशी, नाही. ह्यामध्ये काय आहे की ह्यामध्ये 19 जुलै 1948 ला काय असणार आहे, ह्यामध्ये परमिट सिस्टीम चालू झाली होती, म्हणून हा डेट इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 7 काय सांगतोय ह्यामध्ये, आर्टिकल 7 राईट ऑफ पर्सन हु मायग्रेटेड टू पाकिस्तान. आता ह्यामध्ये राईट ऑफ पर्सन मायग्रेटेड टू पाकिस्तान म्हणजे इंडियामधून पाकिस्तानमध्ये गेले, त्यांना काय कोणकोणते राईट्स असणार आहेत ह्यामध्ये. सगळ्यात पहिला आर्टिकल 6 लक्षात ठेवायचे की पहिला आपल्या इंडियामध्ये आलं. कन्फ्युजन होते एक्झाम मध्ये की पहिला पाकिस्तानमध्ये गेला की इंडियामध्ये आला. सगळ्यात पहिला पाकिस्तान मधनं इंडियामध्ये आले, मग इंडिया टू पाकिस्तान मध्ये गेलं. पहिला पाकिस्तान टू इंडिया, आर्टिकल 6. आर्टिकल 7 इंडिया टू पाकिस्तान. आता ह्यामध्ये थोडं हिस्ट्री आहे. सगळ्यात पहिला आर्टिकल 7 बघायच्या आधी 1947च्या पार्टिशनच्या वेळेस काय झालं होतं की काही लोक ह्यामध्ये इंडिया सोडून पाकिस्तानला पण गेले होते. असं नाहीये की पाकिस्तान सोडून म्हणजे इंडियाचाच भाग होता ना आधी पाकिस्तान. मग पाकिस्तानातले लोक पण इंडियामध्ये येणार, इंडियातले लोक पण पाकिस्तान जाणार, वेगवेगळं पार्टिशन झालं त्यावेळेस. नंतर त्यापैकी काहींना इंडियामध्ये यायचं होतं, ह्यामध्ये काहींना इंडियामध्ये यायचं होतं. मग ह्यामध्ये क्वेश्चन काय अराईज झाला, जे इंडिया सोडून पाकिस्तानला गेले होते त्यांना इंडियन सिटिझनशिप मिळणार आहे का, हा क्वेश्चन आर्टिकल 7 उत्तर देते. जे सोडून म्हणजे पार्टिशनच्या वेळेस इंडियाला सोडून पाकिस्तानमध्ये गेले होते त्यांना परत इंडियामध्ये येण्यासाठी यामध्ये त्यांना मिळणार आहे का, यामध्ये ते येऊ शकतात का, ह्याचा आन्सर जे आहे ते आर्टिकल 7 मध्ये मिळणार. आर्टिकल 7 डील्स विथ पर्सन हु मायग्रेटेड फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान. तर इंडियामधनं पाकिस्तानला गेलात आफ्टर 1 मार्च 1947. आता ह्यामध्ये वेगळा डेट आहे. आता 1 मार्च 1947 का आहे, हाच डेट का निवडला यांनी 1 मार्च 1947. ह्यामध्ये काय होतं, 1 मार्च 1947 हा डेट का निवडला ह्यामग की कारण पार्टिशन व्हायच्या आधी इंडिया आणि पाकिस्तानचं मायग्रेशन चालूच होतं. पार्टिशन व्हायच्या आधी मायग्रेशन चालू होतं इकडून तिकडे तिकडून, कारण त्यावेळेस वाद चालूच होता. मायग्रेशन चालू होतं पार्टिशन व्हायच्या आधी. मग 1947च्या सुरुवातीला जो होता कम्युनल राईट्स होते, म्हणजे ब्रिटिशांनी तसं केलंच होतं की एवढं वादावाद करून ठेवले होते की हिंदू लॉज वेगळे, मुस्लिम लॉज वेगळे, आणि त्यांच्यामध्ये एवढा मोठा इश्यू झाला होता की तो आपल्याला ते मूवी सांगितले ना त्यामध्ये, गदर मूवी, त्यामध्ये दिसून येते की केवढा मोठा रायट झाला होता त्यावेळेस. मग एवढा दंगल, हिंदू मुस्लिम दंगल झाला होता त्यावेळेस की एवढं ती मायग्रेशनची सिस्टीम आणि एवढं सगळं डिस्टर्ब झाला होता ना इंडिया. त्यामुळे अनेक लोकांना 1 मार्च 1947 नंतर इंडियामधून पाकिस्तानकडे, ह्यामध्ये इंडियातून पाकिस्तानकडे खूप लोक असं मायग्रेट व्हायला चालू झाले होते. म्हणून कॉन्स्टिट्यूशनचे जे मेकर्स होते त्यांनी ठरवले की 1 मार्च 1947 हा दिवस जो आहे तो कट ऑफ डेट मानायचा, की या तारखेनंतर पाकिस्तानला जे जे व्यक्ती गेलात त्या व्यक्तींवर आर्टिकल 7 लागू होणार. आता आर्टिकल 7 काय आहे ते बघायचं. जे जे व्यक्ती
आपण मगाशी वेगळा डेट बघितला, तो इयर वेगळा होता. 1948 होता तो डेट. हा आहे 1947. लक्षात ठेवायचं. 47-48 एक वर्षानंतरची गोष्ट आहे, ही आधीची गोष्ट आहे यामध्ये. हा डेट जो आहे कट ऑफ डेट होता की तुम्ही पाकिस्तानला गेलाय ना, तर तुम्ही आता कट ऑफ आहे, तुम्ही यायचं नाही इंडियामध्ये. परमिशन घ्यायची तुम्ही इंडियाची यायचं असेल तर. आता काय ते क्रायटेरिया काय आहे यामध्ये? इफ दे लॅटर रिटर्न टू इंडिया, such person were not treated as an Indian citizen. एकदा तुम्ही पाकिस्तानला गेला तर तुम्ही यामध्ये काही इंडियन सिटीजन नाही असं कन्सिडर करणार यामध्ये. हाऊएव्हर देअर वॉज वन इम्पॉर्टंट एक्सेप्शन आहे यामध्ये, की एक तर तुम्ही इंडियन सिटीजन तुम्हाला मानलं जाणार नाहीये, पण त्याला पण एक एक्सेप्शन ठेवलंय. जसं प्रत्येक गोष्टीला जनरल एक्सेप्शन असते ना, त्या पद्धतीने एक्सेप्शन ठेवलं त्यामध्ये. हाऊएव्हर देअर वॉज वन इम्पॉर्टंट एक्सेप्शन इफ दे लॅटर रिटर्न टू इंडिया. जर नंतर त्यांना वाटलं की बाबा अरे नाही, मला पाकिस्तानला जायचं नव्हतं, मला इथं मॅच होत नाही, मला आता परत जायचंय घरी आपल्या अंडर परमिट फॉर परमनंट रिसेटलमेंट. एकच कंडिशन आहे त्यांना की तुमची जी आहे सेटलमेंट, रिसेटलमेंटसाठी तुम्ही जर जाणार परमनंटली, असं नाही की मधनं बघू विचार करू, परमनंटली रिसेटलमेंटसाठी जाणार असाल तर तुम्हाला दे कुड अगेन बिकम एलिजिबल फॉर इंडियन सिटीजनशिप अंडर आर्टिकल 6. एवढंच सांगितलंय यामध्ये. आर्टिकल 7 काही नाही यामध्ये. आर्टिकल 7 मध्ये बेसिकली एवढं सांगितलंय की तुम्ही एकदा जो कट ऑफ डेट आहे 1 मार्च 1947 कट ऑफ डेट सांगितलं. ह्याच्या आधी जे लोक पाकिस्तानला गेलेत, त्या कट ऑफ डेट नंतर कोणीही पाकिस्तानला गेलं नाही गेलं ते तुमचा भाग आहे. यामध्ये रिझाईन करून म्हणजे तुम्ही स्वतः व्हॉलंटरली रिन्युएशन काय ते रिनाऊन्सिएशन केलाय, तो भाग वेगळा. ह्यामध्ये स्वतःहून गेलाय तर तुम्ही इंडियन सिटीजनशिप राहणार नाही. बट एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे अपवाद असते. एक्सेप्शन आहे की एक्सेप्शन मध्ये काय सांगितलं की तुम्हाला एक कंडिशन दिलेत की तुम्ही होऊ शकता, तरी पण इंडियन सिटीजनशिप होऊ शकता. कसं होणार? एक तर तुम्हाला परमिशन घ्यायला लागणार, आणि दुसरी गोष्ट ह्यामध्ये तुमचा परमनंट रिसेटलमेंट असायला पाहिजे. तुम्ही एकदा गेलाय ना पाकिस्तानमधून, तर परत इंडियामध्ये येणार असाल ना, तर तुमची इंटेन्शन परमनंट रिसेटलमेंट असायला पाहिजे. ह्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आर्टिकल 6 मध्ये आपण बघितलोय की आर्टिकल 6 मध्ये काय बघितलेलं आपण? आर्टिकल 6 मध्ये बघताना आपण बघितलं की आर्टिकल 6 मध्ये इंडिया टू पाकिस्तान, सॉरी पाकिस्तान टू इंडिया होतं. म्हणजे पाकिस्तान मधनं लोक इंडियामध्ये येणार आहेत. खरं ते पहिल्यांदाच गेलेले होते पाकिस्तानमध्ये, ऑलरेडी ते पाकिस्तानमध्येच होते, पाकिस्तानमधून इंडियामध्ये येणार होते. ह्या कंडिशन मध्ये काय सांगितलं? मायग्रेटेड टू पाकिस्तान, म्हणजे इंडियामधनं ऑलरेडी त्यांनी गेल्यात पाकिस्तानमधनं आणि परत नाही यायचं इथं, असा भाग आहे तो. आपण आर्टिकल 6 मध्ये काय बघितलेलो? आर्टिकल 6 मध्ये पाकिस्तान इंडिया टू पाकिस्तान, पाकिस्तान टू इंडिया परत येणार आहेत. तर हे ऑलरेडी असा हे इंडियाचा भाग आहे पार्टिशन व्हायच्या आधी. हा, आता ह्यामध्ये जो भाग आहे, आता इथं काही लोक राहतात. ह्या आता जो भाग आहे ना, आर्टिकल 6 काय सांगतो की एवढ्या भागातले लोक हे वेगळाच झालाय, इकडचे लोक कोण गेले नाहीये तिथं, ते यायला लागले, म्हणजे मायग्रेट झाले नव्हते ऑलरेडी. पण इथं जो आहे ना, ह्या आर्टिकल 7 मध्ये ऑलरेडी इथं राहत होते काय, आणि त्यांनी काय केलं? पार्टिशन झाल्यानंतर आणि परत त्यांना वाटलं की पाकिस्तानमध्ये जाऊन एकदा राहून बघावं कसं आहे काय आहे, म्हणून त्यांनी गेल्यात. तर त्यांनी इंडियन सिटीजनशिप नाही, स्वतःच्या मर्जीने गेलायस कारण तुला इंडियन सिटीजनशिप म्हणून डिक्लेअर करणार नाही आम्ही. तरी सुद्धा त्याला एक्सेप्शन दिलंय की परमनंट रिसेटलमेंट करणार असल्यास तर तू परत ये, नाहीतर यायचं नाही. आपल्याला 10वी 11वी 12वीला आपण क्लास लावल्यावर असेच ना की आपण एक क्लास सोडून दुसऱ्या क्लासला गेलो, तर आमच्या तर क्लासच्या वेळेस तसंच असायचं की मी ज्या क्लासला जायचो त्या क्लासमध्ये असं होतं की हा क्लास सोडून मी दुसऱ्या क्लासला गेलो का नाही, परत घ्यायचे नाहीत मला क्लासमध्ये, म्हणजे कुठल्या स्टुडंटना परत घ्यायचं नाही. तू एकदा सोडून गेलास का नाही, मग एका कंडिशनवर, आता तू इथनं परत सोडून गेलास का नाही, तुला परत इंडियन सिटीजनशिप मिळणार नाही, ह्या कंडिशनवर तुला देणार, असं होतं त्यावेळेस. हे सेम ती कंडिशन त्या आर्टिकल 7 मध्ये. डिफरन्स मध्ये आर्टिकल 6 काय सांगतो? मायग्रेशन फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. पाकिस्तान मधून यायला लागलं नॉर्मली लोक. आता 7 मध्ये काय? मायग्रेशन फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान. एक तर मायग्रेशन, आर्टिकल 6 आणि आर्टिकल 7 मध्ये डिफरन्स काय आहे मेन? आर्टिकल 6 आपण काय बघितलं की मायग्रेशन जो आहे फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया, म्हणजे पाकिस्तान मधून लोक इंडियामध्ये येतात. आर्टिकल 7 मध्ये पण तेच सांगितले, फक्त फिरवून सांगितलं की मायग्रेशन फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान, म्हणजे इंडिया टू पाकिस्तान असं टायटल दिलंय, पण
इथं काय आहे की ह्यामध्ये प्रोव्हाइड सिटिझनशिप आपण नॉर्मली देतो की मायग्रेशन फ्रॉम पाकिस्तान टू इंडियामध्ये यायला लागल्यात, नॉर्मली आपण त्यांना काय करतो, सिटिझनशिप देतो जे कंडिशन होते फुलफिल झाल्यानंतर. पण जनरली डिनाईड दी सिटिझनशिप. जनरल रूल काय आहे, तू बाबा एकदा इंडिया सोडून पाकिस्तानला गेलाय, त्यामध्ये टायटल आपल्याला गोळ घालतोय, टायटल आपल्याला काय होतंय, कन्फ्युजन होतंय टायटल मध्ये की इंडिया टू पाकिस्तान मध्ये गेलाय तर आपण पाकिस्तानचे रूल्स का बघतोय, असं नाहीये. टायटल आपल्याला सांगतोय की मायग्रेशन फ्रॉम इंडिया टू पाकिस्तान, पण असं नाहीये. मायग्रेशन जो आहे इंडियातून पाकिस्तान मध्ये गेलाय आणि पाकिस्तान मधून त्याला परत यायचंय, तो टायटल सांगतो यामध्ये. जनरल रूल आहे असं की तू एकदा गेलायस कोणी जा बाबा तिकडे, परत यायचं नाही इकडं तू. पण ह्यामध्ये त्याला एक्सेप्शन सांगितलं. काय एक्सेप्शन सांगितलं त्यामध्ये, द पर्सन रिटर्न व्हेन अ परमनंट रिसेटलमेंट. तू असं कंडिशन घेऊन येणार आहेस, तुला जर इंडियामध्ये परत यायचंय तर तू परमनंटली इंडियामध्ये राहायचं. इंडियानं परत तुला पाकिस्तानमध्ये दिलं म्हणजे सोडणार नाही, ह्यामध्ये परमनंट असणार आहे. आता ह्यामध्ये काय आहे, आर्टिकल 6 जो आहे तर तो बेनिफिशियल आहे. कारण ह्यात काय असं नाहीये की तू एकदा गेलास परत आलास अशी काही कंडिशन घातलीत का, नाही. पण आर्टिकल 7 मध्ये सांगितले की रेस्ट्रिक्टिव्ह प्रोव्हिजन आहे हा. रेस्ट्रिक्टिव्ह आहे म्हणजे तुला नाहीये, तू परमिशन नाही आहे, एक्सेप्शन मध्ये तुला घ्यायला लागले यामध्ये. आता आर्टिकल 8 मध्ये काय सांगितले, आता यामध्ये आर्टिकल 8 काय सांगतो, पहिला सगळ्यात पहिला आर्टिकल दिसाले काय, आर्टिकल 8. आता हा जो आर्टिकल 8 आहे ह्यामध्ये काय सांगितलंय, आर्टिकल 8 इंडिया किंवा पाकिस्तान असू दे, इंडिया असू दे किंवा पाकिस्तान असू दे, ह्या लोकांबद्दल नाहीये. हा सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो इंडियाचा पण नाहीये आणि पाकिस्तानचा पण नाहीये. ह्यामध्ये पाकिस्तानचा पण रोल नाही, इंडियाचा पण. हा सांगतोय की आर्टिकल 8 जो आहे ह्यामध्ये इंडियाचे जे जे फॉरेन कंट्रीज मध्ये राहणार आहेत, फक्त इंडियाच्या ओरिजिन बद्दल सांगतोय. मी म्हणाल नाहीये की इंडियाच्या किंवा पाकिस्तान मध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल नाहीये. ते काय करतात, इंडियन ओरिजिन आहे पण इंडियाच्या बाहेर जाऊन राहतात. म्हणजे काय, आता पर्सन जे आहे त्यामध्ये इंडियन ओरिजिन आहेत, त्यामध्ये काय असणार आहे बघा, त्यामध्ये सगळ्यात पहिला कंडिशन काय, हे इंडियामध्ये राहणारे पण लोक नाही आहेत. इंडियामध्ये राहणारे पण लोक नाही आहेत हे, आणि पाकिस्तानमध्ये राहणारे पण लोक नाही आहेत हे. एकतर इंडियामध्ये पण नाही आहेत आणि पाकिस्तानमध्ये पण नाही आहेत ह्यामध्ये. तर आता सगळ्यात पहिला काय कंडिशन आली की इंडिया नाही, पाकिस्तान नाही, किंवा कुठेच राहत नाहीत ते, म्हणजे इंडिया पाकिस्तान दोन्हीला सोडून आहेत. आपण 6-7 बघितलं की इंडिया किंवा पाकिस्तानमध्ये राहतात. आता ह्यामध्ये काय सांगितले की इंडियाच्या ओरिजिन बद्दल सांगतात, म्हणजे त्यांचा जन्म झाला इंडियामध्ये पण ते जाऊन बाहेर राहतात. आता ह्यामध्ये ज्या व्यक्ती म्हणजे जे जे पर्सन्स आहेत ह्यामध्ये, बाहेर पडायचं, मेन जो पॉइंट आहे इंडिया पण नाही पाकिस्तान पण नाही, हा पॉइंट बघितला आपण. राहणाऱ्या लोकांबद्दल नाही, फक्त काय म्हणतोय की हा आर्टिकल जो आहे तो ओरिजिन इंडियन आहे, तर ते इंडियामध्ये राहत नाहीत किंवा पाकिस्तानमध्ये पण राहत नाहीत. ओरिजिन इंडिया. ओरिजिन इंडिया म्हणजे काय, त्यांच्या आई आजोबा आजी कोण असतील, आजोबा आजी वडील सगळे ब्रिटिश इंडियामध्ये जन्मले. ब्रिटिश इंडिया म्हणजे काय, अनडिवायडेड इंडिया, म्हणजे पाकिस्तान आणि इंडिया काय झालं त्याला सेपरेट झालं नव्हतं. असे ज्यांचा जन्म जो आहे तो इंडियामध्ये झालाय, पण ती व्यक्ती जी आहे, तो जो पर्सन आहे, दॅट पर्सन लिव्ह इन अदर कंट्री, दुसऱ्या कंट्रीमध्ये राहतोय. आता मेन कंडिशन्स काय असणार आहेत ह्यामध्ये, इंडियाचा ओरिजिन पाहिजे सगळ्यात पहिला, द पर्सन मस्ट बी इंडियन ओरिजिन. सेकंड पॉइंट, इंडियाच्या बाहेर म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये राहत असेल, म्हणजे तो जो ओरिजिन आहे त्याचा तो इंडियाच्या बाहेर जाऊन राहतोय. आता त्याच्यानंतर काय, त्या देशात जो तो कंट्री आहे तो इंडियन काय ह्यामध्ये म्हणजे
काय म्हणतात त्याला, त्यांचे जे मेन ऑथॉरिटी असतात त्याला काय म्हणतात, एम्बॅसी म्हणतात किंवा कॉन्सुलेट म्हणतात. त्याच्याकडे काय इंडियन सिटिझनशिपसाठी रजिस्ट्रेशन करणार तो ह्यामध्ये, तर त्याला आपण इंडियन सिटिझनशिप मिळू शकतो, असा भाग आहे. आणि एकदा सांगतो बघा, त्यामध्ये दिले आर्टिकल 8 प्रोटेक्ट द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन PIO. काय की आर्टिकल 8 जो आहे तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ह्यामध्ये की आता आई वडील आहेत, दोघं पण काय आहेत, इंडियन सिटीजन आहेत. आता असतात ना बऱ्यापैकी आता जाऊन फॉरेन मध्ये राहणारे खूप लोक आहेत, अमेरिकेला जॉबला असते, कुठे बाहेर जॉबला असते. आता दोघ जण नवरा बायको जे असतात, ज्या वेळेला बेबीची बर्थ जर अमेरिकन झाली असेल तर त्याचा ओरिजिन म्हणजे त्याचा जो बाय बर्थ आहे त्याला राईट मिळणार आहे का इंडियामध्ये? नाही मिळणार, कारण तो इंडियामध्ये बर्थ झाला नाहीये त्याचा. पण त्याचे पॅरेंट्स तर इंडियन आहेत ना, त्याचे सगळे रिलेटिव्ह इंडियन आहेत. मग त्याला असं करणार आहे, तो फॉरेनर आहे म्हणून त्याला बाहेर सोडणार, तो भाग येणार नाही यामध्ये. 8 मध्ये काय सांगितले की तो इंडियामध्ये बर्थ नाहीये त्याचा. दुसरी गोष्ट, तो बाहेर राहतो, इंडियन त्याचं काय नाहीये, राहणार पण नाही तो इंडियामध्ये. मग त्यावेळेला इंडियन सिटिझनशिप कसा घेणार तो? त्याच्या पॉइंट बद्दल हे सांगितले की बऱ्यापैकी लोक ते जॉबसाठी वगैरे बाहेर राहतात, बाहेर गावी म्हणजे बाहेर इंडियाच्या बाहेर आउटसाइड इंडिया राहतात. मग त्यांना कसं, आता तिथे जर बेबीची बर्थ झाली तर तेवढ्याच बेबी बर्थ साठी त्यांनी इकडे आणणार आहेत का त्याला? नाही. बेबी बर्थ जरी तिथे झालं तरी सुद्धा त्याला इंडियन, त्या बेबीला राईट आहे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो इंडियन सिटिझनशिप एक्वायर करू शकतो, किंवा ज्या देशात त्याचा बर्थ झालेला आहे त्यांचे जसे प्रोव्हिजन असतील त्या पद्धतीनं त्याचं तो काय करू शकतो, सिटिझनशिप लावू शकतो. आणि त्यांचे पॅरेंट्स पण काय करू शकतात, इंडियन म्हणून लावू शकतात त्यामध्ये. तर हे कंडिशन त्यामध्ये फुलफिल असायला पाहिजे. पहिला कंडिशन काय आहे, दे ऑर देअर पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स बॉर्न इन अनडिवायडेड इंडिया, म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये असायला पाहिजेत ह्यामध्ये. तर नंतर दे रजिस्टर्ड देमसेल्स ॲट इंडियन डिप्लोमॅटिक मिशन, म्हणजे एम्बॅसी किंवा हाय कमिशन किंवा कॉन्सुलेट जे असतात, स्वतः जाऊन काय करायचं, बाबा रजिस्टर करून घे, मला इंडियन सिटिझनशिप व्हायचंय. इन दी कंट्री दे वर रिसाइडेड. सिम्पल आहे, दोनच आहेत, एक तर रजिस्ट्रेशन किंवा त्यांचे जे ओरिजिन आहे ते ब्रिटिश. अनडिवायडेड इंडिया मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, अनडिवायडेड इंडियामध्ये काय पाहिजे, जन्मायला पाहिजे. हा आर्टिकल 8 आहे. एक्झाम्पल जसं दिलंय तेच एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, आर्टिकल 8 बघायचं आता. आर्टिकल 8 काय सांगतोय ह्यामध्ये, व्हॉलंटरी एक्झिक्युशन ऑफ फॉरेन सिटिझन. आता आर्टिकल 8 काय सांगतोय, आपण व्हॉलंटरी एक्झिक्युशन ऑफ फॉरेन सिटिझन करायला, म्हणजे आर्टिकल 8 सॉरी आर्टिकल 9. आर्टिकल 9 states that a person who voluntarily acquires the citizenship of the another country cannot continue as an Indian citizenship. आता काय म्हणतोय की बाबा मी ह्यामध्ये जर स्वतःहून आता मी काय करायले की व्हॉलंटरीली मी दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घ्यायला लागलीय, तर इंडियन सिटिझनशिप माझी राहणार नाही, दोन सिटिझनशिप तुला मिळणार नाहीत. इंडिया डज नॉट रिकॉग्नाइज ड्युअल सिटिझनशिप. इंडिया ड्युअल सिटिझनशिप रिकॉग्नाइज करत नाही फुल लिगल सेन्स मध्ये. तर सिम्पली एवढंच आहे, तू दुसऱ्या देशाचं व्हॉलंटरीली सिटिझनशिप अक्वायर करायला लागलीस ना, तर तुझं ऑटोमॅटिक इकडे सिटिझनशिप सीज होणार आहे तुझं. सिम्पल आहे, एवढंच आहे, दुसरं काही नाही. त्याच्यानंतर OCI जो आहे, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, हा वेगळा पार्ट आहे. OCI चा पार्ट आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, तरी पण OCI वेगळा आहे, डुबल सिटिझनशिप वेगळा आहे. OCI म्हणजे काय असते, OCI इज नॉट सेम एज दी डुअल सिटिझनशिप. डुअल सिटिझनशिप वेगळा असतं, म्हणजे एका वेळेस दोन कंट्रीचं सिटिझनशिप आपण घेऊ शकतो. OCA ड्युअल सिटिझनशिप म्हणजे. OCI म्हणजे काय असते, OCI होल्डर्स काय असतात की एन्जॉय सर्टन फॅसिलिटीज मिळतात त्यांना. म्हणजे सर्टन फॅसिलिटीज म्हणजे OCI चा भाग वेगळा. OCI म्हणजे काय असणार आहे यामध्ये, OCI जो आहे तो सर्टन अमाऊंट ऑफ फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे फुल इंडियन सिटिझनशिप नसणार आहे. डू नॉट हॅव पॉलिटिकल राईट्स किंवा वोटिंगचे राईट्स नसणार आहेत, प्रॉपर्टी होल्ड करायचे राईट्स नसणार आहेत. तो यूज होऊ शकतो, म्हणजे विदाउट परमिशन तो ये जा करू शकतो, फॅमिलीला भेटू शकतो, करू शकतो. हे राईट्स त्याला मिळतात कारण त्याची फॅमिली वगैरे इथं असणार आहे. तर OCI मिळू शकते, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडियामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे ह्यामध्ये आर्टिकल 10. आता आर्टिकल 10 जो आहे, आर्टिकल 10 आणि आर्टिकल 11 महत्वाचं आहे. आर्टिकल 10 काय सांगतोय, कंटिन्युअस ऑफ सिटिझनशिप. आता तुम्ही घेतला जर सिटिझनशिप, आता ते कंटिन्युअस कसं राहणार आहे सिटिझनशिप, त्याबद्दल आर्टिकल 10 सांगतो. आर्टिकल 10 provides that every person who become or
was deemed to be a Indian citizen under Article 5 to Article 9 shall continue to be an Indian citizen subject to any law made by the parliament. सिंपल आहे. म्हणजे आर्टिकल 10 काय प्रोव्हाइड करतो, जर समजत नसेल पूर्ण लाईन तर पार्ट मध्ये करायचं. आर्टिकल 10 प्रोव्हाइड्स दॅट एव्हरी पर्सन हु बिकम और वॉज डीम्ड टू बी एन इंडियन सिटीजनशिप, म्हणजे झाला इंडियन सिटीजनशिप किंवा डीम्ड झालाय की हा त्याला डीम केलंय की वॉज डीम्ड कन्सिडर केलंय की आपण आहे की आपल्याला काय आपण रजिस्टर वगैरे करून घेतलं की आपण डीम्ड सिटीजन आहे, आपण मानतो आपण ऑलरेडी इंडियामध्ये राहतोय. Indian citizen under Article 5 to Article 9 shall continue to be an Indian citizen subject to any law made by the Parliament. म्हणजे आर्टिकल 10 म्हणतो की आर्टिकल 5 ते 9 जे आहेत यामध्ये जे आपण बघितलं आर्टिकल 5 ते 9 जे इंडियन सिटीजनशिप ज्यांना मिळालेली आहे इंडियन सिटीजनशिप त्यांचा जो सिटीजनशिप आहे तो कायम राहणार आहे जोपर्यंत पार्लिमेंट दुसरा जो लॉ आहे तो बनवू शकत नाही तोपर्यंत, म्हणजे बनवत नाही तोपर्यंत. जे 5 ते 9 आपण नाही येणार त्यामध्ये जे आपण रजिस्ट्रेशन थ्रू घेतल्यात बाकीचे जे आहेत किंवा आता जो आहे तो पार्लिमेंट एक स्पेसिफिक लॉ जोपर्यंत बनवत नाही त्यांच्यासाठी तोपर्यंत ते कायम इंडियन सिटीजनशिप राहणार आहेत एवढंच सांगितलं यामध्ये. सिंपल काय आहे, फॉर एक्झाम्पल आता इंडियन सिटीजन एकदा इंडियन सिटीजन झाला म्हणजे काय झालं, सिटीजनशिप आपोआप संपणार नाही यामध्ये. म्हणजे एक तर तुम्ही स्वतःहून सोडायला पाहिजे व्हॉलंटरली किंवा काहीतरी असा ऍक्ट करायला पाहिजे की गव्हर्नमेंटनं तुम्हाला हद्दपार करायला पाहिजे अशी. पण पार्लिमेंट जोपर्यंत लॉज बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून इंडियन सिटीजन म्हणून तुम्ही कन्सिडर असणार. फॉर एक्झाम्पल आता एक ए आहे, ए ला आर्टिकल 5 मध्ये एक्झाम्पल दिले, आर्टिकल 5 मध्ये इंडियन सिटीजनशिप मिळाली. तो इंडियन सिटीजन कायमस्वरूपी असणार आहे जोपर्यंत पार्लिमेंट असा कोणता लॉ आणत नाही की तो आता आर्टिकल 5 मध्ये जे इंडियन सिटीजन आहेत त्याचा आपण इंडियन सिटीजन म्हणून कन्सिडर करणार नाही असं पार्लिमेंटनं लॉ बनवला तर तो आता ए जो आहे तो इंडियन सिटीजन नाही. कारण पार्लिमेंटनं लॉ बनवले की ते आर्टिकल 5 अंतर्गत कोण कोण सिटीजनशिप झालं ते नाही आहेत आता व्हॉइड सिटीजन व्हॉइडेबल झाले ते, म्हणून आता काय झालं ते इंडियन सिटीजन नाही. मी एक्झाम्पल द्यायला असं काय प्रोव्हिजन नाहीये. एक एक्झाम्पल, जोपर्यंत पार्लिमेंट लॉ बनवत नाही तोपर्यंत काय नाही, तोपर्यंत तुम्ही इंडियन सिटीजनशिप आहे असं. आता आर्टिकल जो 11 आहे लास्ट आर्टिकल पार्लिमेंटचे पॉवर सांगितले. आर्टिकल 10-11 मध्ये पार्लिमेंटचे पॉवर्स, 5-6 मध्ये आपण काय बघितलं, 6-7 मध्ये आपण पाकिस्तानचे जे प्रोव्हिजन्स पाकिस्तान इंडियाचे प्रोव्हिजन्स बघितलं. आर्टिकल 11 मध्ये काय आहे, आर्टिकल 11 सिंपल आहे. आर्टिकल 11 मध्ये काय आहे की पार्लिमेंट पॉवर टू मेक दी सिटीजनशिप लॉज. आता ह्यामध्ये कोणकोणते लॉज बनवू शकतो पार्लिमेंट, सगळ्यात पहिला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने आर्टिकल 5 ते 10 मध्ये बेसिक रूल्स दिलेत आपल्याला. पण जर फ्युचरमध्ये सिटीजनशिप बद्दल जर आपल्याला रूल्स बनवायचे असतील तर नवीन रूल्स आणायचे असतील किंवा अमेंडमेंट करायचे असतील काही प्रोसिजर ठरवायची असेल तर त्यावेळेस पूर्णपणे पार्लिमेंटला जो लॉ आहे पार्लिमेंटला काय आहे पॉवर आहे यामध्ये. आता ह्याच पार्लिमेंटचा जो पॉवर ह्या आर्टिकल 11 मधले यूज करून आपण सिटीजनशिप ऍक्ट अजून आहे पुढं, सिटीजनशिप नाहीये संपला नाहीये, हे आर्टिकल्स बघितले कॉन्स्टिट्यूशन मधले. सिटीजनशिप ऍक्ट मध्ये काय काय आहे ते आता आपण बघायचं पुढच्या लेक्चरला. मग ह्याच जो हे आर्टिकल आहे ना सगळ्यात पहिला तिथे पण येणार आहे. ह्या आर्टिकलच्या पॉवरचा वापर करून सिटीजनशिप ऍक्ट 1955 बनवलाय पार्लिमेंटनं. इथे लॉज बनवण्याचे राईट्स रिलेटेड टू सिटीजनशिप सगळे. तर ह्यामध्ये जे पॉवर्स दिलेत पार्लिमेंटला त्या पॉवर्सचा वापर करून जो सिटीजनशिप ऍक्ट 1955 आहे तो बनवला गेला. आता आर्टिकल 11 मध्ये काय सांगितलंय, ऍक्विजिशन म्हणजे सिटीजनशिप अक्वायर कशी करायची किंवा टर्मिनेट कशी करायची, सोडून कशी द्यायची स्वतःहून, किंवा डिप्रायव्हेशन ऑफ सिटीजन कसं करणार म्हणजे काढून टाकणे त्याला स्वतः स्टेट काढणार. एनी अदर मॅटर रिलेटिंग टू सिटीजनशिप जो काय पॉइंट आहे ना त्याच्याशी रिलेटेड लॉज कोण बनवणार, पार्लिमेंट बनवणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजचं किंवा कॉलेजमध्ये जे काही लॉज बनवायचे जे काही करायचंय चेंजेस करायचे ते सगळं कोण करणार, प्रिन्सिपल करणार म्हणजे पार्लिमेंटला राईट आहे यामध्ये कोणते पण लॉज बनवायचे. आर्टिकल 11 लक्षात ठेवायचे.